पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिच स्पेशल पार्टनर मांडके हेरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपल्या सोबत आहेत आमचे सहकारी निलेश नातू। आपण त्यांच्याकडे जाऊयात। धन्यवाद सौरभ। सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सर्वांना जय महाराष्ट्र जय गणेश। तुम्ही पाहताय पुण्याची मिरवणूक लाईव्ह घर बसल्या। माझ्याबरोबर आता स्टुडिओमध्ये गेस्ट आहेत मनोज गोखले सर स्वतः इथे आहेत। ते स्वतः मालक आहेत मीडिया अँड टीए अँड टीव्ही मीडिया कन्सल्टंट पण आहेत। 30 वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये घालवले। 30 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। थोड्याशा गप्पा मारूया त्यांच्याशी। मनोज सर तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर। 1996 साली लाईव्ह गणपती पहिल्यांदा विसर्जन मिरवणुकी दाखवली गेली होती टीव्ही माध्यम स्वरूपातनं। त्याचा तुम्ही भाग राहिला होतात। त्याच्या काही खास आठवणी तुमच्या? 1996 साली मी लोकल केबल टीव्हीचे लोकल न्यूज चॅनल होता, तिथे मी काम करायचो ॲड सेल्सचं। आणि ते करत असताना अशी कल्पना निघाली की पुणे शहरामध्ये गणपतीची मिरवणूक लाईव्ह का दाखवू नये। तर तेव्हा आम्ही लाईव्ह टेलिकास्ट लोकल केबल नेटवर्कवर करायला चालू केलं होतं। तर तेव्हाच्या अडचणी, तेव्हाचे अडथळे वेगवेगळे होते। RF केबलमधनं जोडून दाखवायला लागायचं। नंतर जशी केबल नेटवर्क सुधारली तशी फायबर ऑप्टिकमधनं दाखवायला लागलो। नंतर सॅटेलाईट चॅनल आले आणि ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट चालू केलं। आणि हे सगळं करत असताना हे ट्रान्झिशन मी पूर्ण 30 वर्षाचं बघितलेलं आहे। जशी जशी टेक्नॉलॉजी सुधारत गेली तसं तसं जगभरातल्या लोकांना याचा फायदा होत गेला। आणि आता फक्त पुण्यातलं रिस्ट्रिक्ट न राहता सॅटेलाईट चॅनल आल्यामुळे वेगवेगळ्या शहरातले गणपती, वेगवेगळ्या शहरातल्या मिरवणुका हे सगळे लोक घर बसल्या बघायला लागलेत। हा बदल आत्ताचं ट्रान्झिशन मला जाणवलं। अगदी खरं आहे सर। आपण यंदाच्या वर्षी जय महाराष्ट्रावरती लाईव्ह सगळी मिरवणूक दाखवतोय। त्यानंतर टीव्ही आणि यूट्यूब या दोन्ही माध्यमातून आपण दाखवतोय। जवळपास करोडो लोकांपर्यंत आपण पोहोचतोय। यावरती तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं जशी टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत जातात आणि सुविधा उपलब्ध होत जातात, तर मी टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंगमधला माणूस असल्यामुळे मला असं जाणवतं चॅनल कुठला जबाबदारीने काम करतो आहे आणि कुठला प्रोग्रेसिव्ह चॅनल आहे याचा विचार केला तर मला असं लक्षात येतं की ॲडव्हर्टायझरला जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज जो चॅनल देतो तो चॅनल अतिशय उत्तम काम करतो आणि तो आपले एक फुटप्रिंट बनवतो की ज्याच्यामुळे लोकांना फायदा होतो। आता जसं बघा ना, तुम्ही गणपती ह्या गर्दीमध्ये तुम्ही जर विचार केला तर सिनियर सिटीजन आणि यांना येणं खूप अवघड आहे। तसंच जगभरामध्ये आज प्रेक्षक आहेत आणि आज आपण करोडो लोकांपर्यंत टी व्हीच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचतो आहे। तर हे कसं शक्य झालं तर टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं। तर मी अत्यंत आभार मानतो जय महाराष्ट्र चॅनलचे की त्यांनी आज घरात तुमचं लाईव्ह टेलिकास्ट पोचवलेलं आहे। त्यामुळे फक्त पुण्यातली लोकं नाही, पुण्यातली लोकं इथे येऊनही बघू शकतात, पण पुण्यातली मिरवणूक ज्यांना बघायची आहे, महाराष्ट्रातनं बघायचे, भारतातनं बघायचे, जगभरातनं बघायचे, अशा सगळ्या लोकांना ही अपॉर्च्युनिटी अवेलेबल करून दिली आहे। पण त्याची अदर साईड ऑफ कॉईन अशी आहे की हीच अपॉर्च्युनिटी ॲडव्हर्टायझरला सुद्धा आहे की या लोकांपर्यंत पोचायला त्याला संधी उपलब्ध करून दिली आहे। त्याबद्दल जय महाराष्ट्राचे आभार। अगदी बरोबर। हे दोन्हीकडे आहे, विन विन सिच्युएशन जसं ज्याला म्हटलं जातं। सर तसं पाहायला गेलं तर लाईव्ह टेलिकास्टमध्ये आपण आत्ता आहोत। भविष्यामध्ये जाऊन लाईव्ह टेलिकास्ट काही बदलेल का? ह्याच्यात काही बदल घडेल का असं वाटतं तुम्हाला? जसं मी मगाशी सांगितलं की 96 पासून आत्ता 30 वर्षात एवढे बदल झालेत। माझ्या मते आता टेक्नॉलॉजी एवढी सुधारत चालली आहे आणि त्याच्यामध्ये एक AIने एंटर केलेलं आहे आणि व्हर्च्युअल रियालिटीने एंटर केलं आहे। तर मला असं वाटतं की दिवसेंदिवस प्रोग्रेशन होत 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 लाईव्ह टेलिकास्ट उद्या मला आश्चर्य वाटणार नाही की कॅमेरा हा गॉगलमध्ये आलेला आहे आणि तुमचा कॅमेरामन आज जो तिथनं दाखवतो लाईव्ह टेलिकास्ट एवढ्या चॅनलमधनं, हा जर गणपती बघायला स्वतः गेला तर TV बघणाऱ्या प्रत्येकाला असा व्हर्च्युअल रियालिटीमुळे भास होऊ शकतो की मी स्वतः मांडवात जातो आहे आणि मी स्वतः बघतो आहे। आज ज्या लोकांना गर्दीमध्ये मिक्स होऊन नाचायला जाता येत नाही आहे, त्याच्याबरोबर ढोल ताशा पथकं एवढं छान वाजवत आहेत हे बघता येत नाही, पण त्यांच्यात सहभागी व्हायचं आहे पण काही फिजिकल मर्यादा आहेत त्यामुळे जाता येत नाही आहे। अशा लोकांना TVच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आणि जेव्हा टेक्नॉलॉजी ही डेव्हलप होईल तेव्हा व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून त्यांना असा फील येईल की मी त्या कोरममध्ये जाऊन उभा आहे, माझ्या शेजारी ढोल वाजत आहेत, माझ्यासमोर गणपती दिसतो आहे आणि मी त्याच्यामध्ये सामील झालेलो आहे। तर हे फ्युचर असणार आहे। त्याचबरोबर आज सॅटेलाईटनी जर आपण इमेज ही दाखवू शकलो पुणे शहराची ती इतकी उत्तम दिसणार आहे। तर मला वाटतं हे सगळं इंटिग्रेशन करणं याच्यापुढे शक्य होणार आहे कारण हे सगळे सेक्टर ओपन होत चालले।
अगदी खरं आहे. कदाचित पुढच्या वर्षी किंवा पुढच्या येणाऱ्या 1-2 वर्षांमध्ये तुम्ही हाच अनुभव तुमच्या बेडरूममध्ये, तुमच्या किचनमध्ये किंवा हॉलमध्ये बसून घेऊ शकाल. असं वाटेल की तुम्ही स्वतः लक्ष्मी रोडवरती उभे आहात का काय आणि त्या मिरवणुकीचा भाग आहात का काय. पण सर, हा सहभाग खूपच तुमचा महत्त्वाचा होता. 1996 पासून 2025 आलेला आहे. तुम्ही अजून देखील याच्याशी जोडला गेलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले. ते मनोज गोखले सर, आपण आपला एवढा वेळ आम्हाला बहुमूल दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. तर पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतली दृश्य आपण बघतोय. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय. आज गणेश उत्सवाची सांगता होते आहे. 10 दिवस राज्यभरात देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह, आनंद, जल्लोष बघायला मिळत होता. त्याच जल्लोषात आज सुद्धा बाप्पाला निरोप दिला जातोय. पुण्याचे 5ही मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यात, मार्गस्थ झालेले आहेत. तांबडी जोगेश्वरी अलका चौकाकडून आता विसर्जन घाटाकडे रवाना झालेला आहे. पुण्यातले 5ही मानाचे गणपती हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि पुण्यातला पहिला मानाचा गणपती देखील आहे. अलका चौकातून आता विसर्जन घाटाच्या दिशेनं कसबा गणपती जातोय. तर दुसरीकडे लालबागच्या राजाची दृश्य आपण बघतोय. मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला होता. त्यामुळे मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस बघायला मिळतोय, पण पावसाचं कुठलंही विघ्न मात्र या विसर्जन मिरवणुकीत बघायला मिळालं नाही. गणेश भक्तांचा उत्साह सुद्धा थोडाही कमी झालेला दिसत नाहीये. उलट पावसामुळे आणखी उत्साह वाढलेला दिसतोय. गणेश भक्तांचा गुलालाची उधळण केली जाते जागोजागी. फार जबाबदारीचं काम असतं या विसर्जन मिरवणुकीत लालबागच्या राजाची भव्य दिव्य मूर्ती ही चौपाटीपर्यंत नेणं. त्यामुळे लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांचं, मंडळाचं सुद्धा विशेष कौतुक करायला हवं. डोळ्यात तेल घालून तिथली सगळी व्यवस्था बघावी लागते. लाखो लोक दर्शनाला येत असतात, त्याचं नियोजन करावं लागतं. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीत सुद्धा हजारो भाविक हे लालबागच्या राजाला स्पर्श करण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे त्या सगळ्यांच्या भावनांचा आदर राखणं हे सुद्धा जबाबदारीचं काम आहे. आणि एवढ्या सगळ्या भाविकांच्या गराड्यातून ही मूर्ती मार्गस्थ होत असते. आणि या सगळ्यासाठी पोलिसांसोबतच कार्यरत असतात ते म्हणजे लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते. पुण्यात ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक निघते. पुण्यात वैशिष्ट्यपूर्ण आहेत ते म्हणजे मानाचे 5 गणपती. पहिला गणपती आहे पुण्यातला मानाचा, तो म्हणजे कसबा गणपती, जे की पुण्याचं ग्रामदैवत सुद्धा आहे. अगदी छत्रपती शिवरायांचं सुद्धा या कसबा गणपतीसोबत एक खास नातं राहिलंय.